नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जय भीम। नमस्कार साथियों, आपण पाहताय की नागपूरपासून बोद्धगयाच्या संदर्भामध्ये हा लॉंग मार्च निघालेला आहे। आपल्यासोबत बंती विनाचारीपणात आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत आता बंती जुळलेले आहेत। सर, हा जो तुमचा लॉंग मार्च नागपूरपासून निघालेला आहे, मुंबई त्या ठिकाणी ठेपलेला आहे, कशा पद्धतीने रूपरेषा तुम्ही बोद्धगयाच्या संदर्भामध्ये काय सांगणार आहात? नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न स्थवीर। आज जी धम्मयात्रा महाबोधी महाविहाराच्या अनुषंगाने धम्मध्वज यात्रा नागपूर दीक्षाभूमीतून जी सुरुवात झाली होती, त्याचा सांगता समारोह इथे पावन असं चैत्यभूमी दादर इथे संपन्न होत आहे। तर या महाबोधी आंदोलनाचं आणि या धम्मध्वज यात्रेचं मुख्य कारण असं की ज्या पद्धतीने आंदोलन मागच्या काळामध्ये मोठ्या पद्धतीत उभं राहिलं, संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण राज्यभर, संपूर्ण देशभर या आंदोलनाने खूप असा जोम धरला, पेट घेतला आणि अचानक तो ज्याची भीती होती त्या पद्धतीने आरोप प्रत्यारोपमध्ये तो आंदोलन तिथे विस्कटला। तर पुन्हा एकदा भंते विनाचार्य यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन जोशाने, नव्या उत्स्फूर्त ताकदीने हा आंदोलन पुन्हा उभा झाला। या आंदोलनाला मुख्य मार्गदर्शक म्हणून पूजनीय भंते ज्ञानज्योतीजी महास्थवीर ताडोबा अभयारण्य यांचं मार्गदर्शन लाभलं। त्याच पद्धतीने उपासक उपासिका यांची साथ लाभली आणि हे आंदोलन दीक्षाभूमीपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हिजिट करत आज मुंबई या ठिकाणी पोचला आहे। संपूर्ण प्रवासादरम्यान लोकांचा खूप मोठा उत्साह आहे आणि खूप असं मोठ्या प्रचंड ताकदीने लोक सहभागी झाले आणि खूप कमी वेळेमध्ये हे आंदोलनाचं नियोजन झालं। आता पुन्हा मोठ्या ताकदीने दुसऱ्या टप्प्याचं आयोजनाला पण सुरुवात करणार आहे। आपल्यापर्यंत सगळी माहिती पोहोचेल। तर आजचा जो समारोह आहे तो म्हणजे हेच या ताकदीने की बाबासाहेबांचे जे नातू आहेत भीमरावजी आंबेडकर साहेब यांनी आज या आंबेडकर भवन या ठिकाणी या समारोहाचं आयोजन केलं आहे। त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आणि साथ हे आंदोलन लाभले आहे। हे आंदोलन करायचं मुख्य कारण हेच की संपूर्ण देशामध्ये महाबोधी विहार त्याच्याबद्दल जागरूकता व्हावी। ते आज आपल्या ताब्यात नाही आहे, हे लोकांना अवेअरनेस व्हावं आणि मोठ्या संख्येने लोक त्याच्याशी जुडावे, तेव्हा कुठे हे सरकार दखल घेईल, त्याशिवाय दखल घेतली जाणार नाही। आजही आपण जे आहोत नुसतं पर्यटकासारखं जातो आणि येतो, मुख्य परिस्थिती काय आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही। म्हणून लोकांमध्ये एक जनजागृती व्हावी म्हणून या ध्वजयात्रेचं आयोजन झालं आहे आणि आज त्याचं सांगता होत आहे। जसे की तुम्ही सांगताय, परंतु जो 1949चा ॲक्ट आहे ते रद्द करण्यासंदर्भात बी आपण मागणी वारंवार केलेली आहे, परंतु सरकार त्याला कुठला प्रतिसाद देत नाही। या गोष्टीकडे कसं पाहताय तुम्ही? हां, तर 1949 जो BTC ॲक्ट आहे, बुद्धगया टेम्पल जो अधिनियम, त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 5 बौद्ध भिक्षू आणि 5 ब्राह्मण, त्याच्यामध्ये 4 हे बौद्ध आणि 4 हे ब्राह्मण, असा 8 लोकांचा तो संपूर्ण कमिटी आहे। त्यामध्ये नेहमी आता हा जो BTC ॲक्ट आहे तर ज्याप्रमाणे प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक धर्माचं धर्मस्थान त्यांच्या ताब्यात आहे, त्याच पद्धतीने एक छोटीशी मागणी आहे। परंतु ही मागणी छोटीशी जरी असली तरी याच्यामागे खूप मोठं असं प्रचंड संकट हे उभं राहणार आहे या मनुवादी सरकारसमोर। या संपूर्ण जे प्रस्थापित आहेत, भट आहेत, ब्राह्मण आहेत, जे मनुवादी, मग ते BJP सरकार असो, ते काँग्रेस सरकार असो, ते CPM असो, ते लालू असो, ते नितीश असो, त्या सगळ्यांवर याचा एवढा मोठा परिणाम की आजही हे लोक ब्राह्मणांना घाबरतात। ब्राह्मणांना हानी करणं, त्यांना नुकसान करणं म्हणजे मोठं पाप मानतात आणि म्हणून याच्यामध्ये कोणी पडायला मागत नाही। त्यामुळे आज बौद्धांनीच हा उठाव हाती घेतला आहे आणि बौद्धांनीच त्यांची लढाई स्वतः लढून हे आपल्या ताब्यात घेण्याचं त्यांनी संकल्प केला आहे आणि त्याच्यासाठी हे जनआंदोलन उभं करत आहोत आपण आणि मोठ्या एका ताकदीने तुम्हाला सांगण्यात येईल पुढे की कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असणार आहे। एक शेवटचा प्रश्न असेल माझा, हा जर तुमचा धम्मध्वज यात्रा तुम्ही नागपूर इथून काढलेली आहे, हा महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणार आहे का इतर राज्यात पण जाणार आहे? हो, नक्कीच, खूप चांगला प्रश्न। तर ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की ही जी महाबोधी महाविहार जन आंदोलन उभं करायचं आहे, तर हे
महाराष्ट्रापासून सुरुवात तर केली आहे, परंतु हे फक्त महाराष्ट्रापुरतं न राहतं झारखंडमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि संपूर्ण देशभरात हे आंदोलन कसं मोठं होईल आणि देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेवलवर पण कसं याला सपोर्ट मिळेल याचीसुद्धा रणनीती आम्ही सगळं भिक्षू संघ करत आहोत. त्याच्यामध्ये मुख्य मार्गदर्शक भंते ज्ञानज्योती जे आहे, भंते विनाचार्य जे आहे, मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न आहे, आमचे संघरत्न जे आहेत, शांतिरत्न जे आहेत, लामा आणि आम्ही सगळे भिक्खू संघ याच्यावरती एक मीटिंग करून ही स्ट्रॅटेजी करणार आहोत लवकरच आणि आपल्यापर्यंतही लवकर सांगूच. हे होते भंते राहुल यांनी सांगितलेलं आहे की जो नागपूर इथून हा जो धम्मध्वज यात्रा निघालेली आहे हे महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता येणाऱ्या काळामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात जनउठाव करण्यात येणार आहे असं भंते राहुल यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद भंते, आमच्या चॅनलला आपण सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. धन्यवाद. न बुद्धाय. जय भीम. आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.